उपस्थित असलेले श्री मल्हार पेट्रोलियम दापोली श्री मल्हार पेट्रोलियम दापोली यांच्या वतीने चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेला अतिशय मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणारे मयूरजी सागर यांना आम्ही सन्मानित करू इच्छितो। विजयजी धोपट आपणाला मी विनंती करेन की आपण चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटनेच्या वतीने श्री मल्हार पेट्रोलियम दापोली यांचे सन्माननीय प्रतिनिधी आदरणीय सागर सर यांना शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन यथोचित असा त्यांचा सन्मान करावा। अतिशय मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे। या सहकार्याच्या ऋणातून आम्ही नक्कीच मुक्त होणार नाही, परंतु आम्ही राजेशजी लोवरे यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी करीत आहोत। धन्यवाद। व्यासपीठाच्या समोर उभे असणारे सर्व क्रीडा रसिक आपणाला विनंती करतो, कारण आपणही या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याकरिता खूप मोलाचं असं सहकार्य करीत आहात। जर कोणी सदस्य येऊन आपणाला विनंती करत असतील तर आपण त्वरित व्यासपीठाच्या समोरून बाजूला व्हावं, कारण या ठिकाणी कोणालाही अपमानित करणं, कोणालाही वाईट वाटेल असं कृत्य करणं हे नक्कीच आपल्या सदस्यांना आवडणार नाही। म्हणून चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो, कृपया व्यासपीठाच्या समोर कोणीही उभं राहू नये। व्यासपीठावर जे मान्यवर विराजित झालेले आहेत त्यांना देखील या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे। कृपया सहकार्य करा, कारण आजचा दुसरा दिवस आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपणही उपस्थित आहात। आपणाला विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर उभं राहू नये। यानंतर मोहनजी दुबळे यांचा सन्मान आम्ही चालक मालक मालवाहतूक संघटनेच्या वतीने करीत आहोत। चालक मालक वाहतूक व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष मदनजी महाडिक आपल्याला विनंती करतो की आपण आपल्याशी धन्यवाद। पुढील काही क्षण समालोचकांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आस्वाद घेऊया। मी विनंती करेन साहिल। धन्यवाद सर। पुन्हा एकदा या मैदानामध्ये जिथे पहिल्या सेमीफायनलचा सामना तुमच्यासमोर खेळवला जातोय, ज्या ठिकाणी बलाढ्य असा शिबामाता सातुरे संघ तर त्यांच्या विरोधामध्ये काल मात्र आपण पाहिलं तर अतिशय धुवाधार परफॉर्मन्स देणारा महालक्ष्मी जालगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय। सद्यस्थितीमध्ये आपण पाहिलं तर थर्ड रेड वरती आहे चढाईपट्टू, जो की गौरव आपल्याला पाहायला मिळतोय, जर्सी नंबर 9 जालगाव संघाचा महत्वपूर्ण खेळाडू। दैनिक पुढारीचे दापोली तालुका प्रतिनिधी अरविंदजी वानखेडे यांचं आगमन झालेलं आहे। त्यांना मी विनंती करतो कृपया व्यासपीठावर विराजमान व्हावे। अजितजी सुर्वे आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हावे। शिवाजीराव गोरे पत्रकार आणि IVN लोकमतचे रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी आपणालाही विनंती आहे कृपया व्यासपीठावर विराजमान व्हावे। साहिल इथे मात्र आपण पाहतोय चढाईवरती राजा भाबीड आपल्याला पाहायला मिळतोय, जो की इथे मात्र सबर 6 खेळाडूंच्या बलाढ्य अशा शिबामाता सातुरे संघाच्या प्रांगणामध्ये यावेळेस मात्र आपली चढाई सजवताना पाहायला मिळतोय। बोनस गुड घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय। सक्सेसफुल होईल का तो मात्र पंचांचा डिसिजन येईल आणि त्यानंतरच आपल्याला कळणार आहे की इथे मात्र राजा सक्सेसफुल होतोय का। इथे मात्र आपण पाहतोय राजा भाबीड सक्सेसफुल होतोय, बोनस गुडाची कमाई आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई असेल आणि या थर्ड रेड साठी आपण पाहतोय जर्सी नंबर 6 जो की ओजस आहे, इथे मात्र मल्टी पॉइंट रेड काढण्यात सक्सेस। मल्टी पॉइंट रेड आपल्याला पाहायला मिळते। ओजसला जर इथे मात्र तुम्हाला पकडायचं असेल तर एक संपूर्ण टीम एफर्ट गरजेचं असेल। ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर आकाशच्या माध्यमातून जॉईंट टॅकल करण्याचा प्रयत्न आपल्याला होताना पाहायला मिळतोय, पण तिथे मात्र अनसक्सेसफुल ठरला आणि तब्बल 2 गुणांची कमाई ही मात्र ओजसच्या नावावरती होताना आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर मात्र आपण पुन्हा एकदा पाहतोय 8 नंबर जर्सी परिधान केलेला राजा भाबीड चढाईमार्फत सज्ज होतोय। इथे मात्र आपण जर पाहिलं तर मधल्या पैकी डिफेंडर वरती टो टच करण्याचा प्रयत्न हा राजाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या पर्यंत आपण पाहिलं तर प्रयत्न करत होता, परंतु अपयश आलं आणि आपल्या कोर्टमध्ये माघारी परतलाय। तर त्याला प्रत्युत्तर म्हणून ज्याने मागच्या चढाईमध्ये तब्बल 2 गुणांची कमाई केली होती
असा ओजस आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, जो की चढाई मार्फत सज्ज होतोय. परंतु यावेळेस मात्र राजा भाबीड सरसावलाय आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय जे की इथे मात्र सक्सेसफुल टॅकल होताना पाहायला मिळतोय. सुंदररित्या अँकल होल्ड केलं गेलं राजाच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र संपूर्ण टीमचा सपोर्ट आणि तदनंतर आपण पाहतोय एक सक्सेसफुल टॅकल देखील होताना पाहायला मिळाला, जो की महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर मात्र लगेच चढाई मार्फत आपली जबाबदारी पार पाडताना पाहायला मिळतोय, जो की राजा. ज्याप्रमाणे राजाला आपण पाहिलं तर पहिल्या चढाईमध्ये एक सक्सेसफुल टॅकल केलं गेलं होतं, तदनंतर तो बॅकलाईनच्या पाठी होता. परंतु आपण पाहिलं तर गौरवच्या माध्यमातून एक सक्सेसफुल रेड पाहायला मिळाली. तदनंतर मात्र राजा रिवाईव्ह झाला आणि तदनंतर मात्र राजा आज मात्र सुंदर खेळ करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी आदरणीय मुरलीधर नागदेवे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावे. मुरलीधर नागदेवे साहेब. या ठिकाणी पाहतोय आपण तर पुन्हा एकदा राजा भाबीड, जो की महालक्ष्मी जालगाव संघाची वन मॅन आर्मी आहे. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालेले पत्रकार आदरणीय अजितजी सुर्वे यांना संघटनेच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. मी विनंती करतो शहाजी माने आपण आपल्या शुभ हस्ते चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली यांच्या वतीने झुंजार पत्रकार अजितजी सुर्वे यांना सन्मानित करावे. शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन अजितजी सुर्वे यांचा सन्मान चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली यांच्या वतीने केला जातोय. मी पत्रकार अजितजी सुर्वे आपल्याला विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. दापोलीतील एक आदर्श असं व्यक्तिमत्व अजितजी सुर्वे, चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली आयोजित या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आम्हाला शुभेच्छा देण्याकरिता या ठिकाणी उपस्थित झालात. योग्य पद्धतीने या स्पर्धेला देखील आपण प्रसिद्धी द्याल यात शंकाच नाही. यानंतर मी निमंत्रित करतो आदरणीय अरविंदजी वानखेडे, पत्रकार दैनिक पुढारी. आपण देखील आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात. या स्पर्धेला प्रसिद्धी देण्यासाठी आपणही मोलाचं असं सहकार्य करणार आहात. आपला सन्मान करत असताना आम्हाला मनोमन आनंद होत आहे. धन्यवाद सर. साहिब. धन्यवाद सर. चला चालू सामनाच या पुढे होणारा सामना असेल, जो की या संपूर्ण स्पर्धेचा दुसरा सेमीफायनलचा सामना आपण खेळवतोय, ज्यामध्ये आपण पाहिलं तर खेमराज हरणे तर त्यांच्या विरोधामध्ये श्री साई कबड्डी संघ वडद. आपल्या दोन्ही संघाला इथून मात्र पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार दिला जातो. श्री साई वडद तर त्यांच्या विरोधामध्ये खेमराज हरणे आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार असेल. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर पहिल्या सेमीफायनलच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये इथे मात्र आपण पाहतोय तर एक ऑल आउट दिला जातोय, जो की महालक्ष्मी जालगाव संघाच्या महालक्ष्मी जालगाव संघावरती आपण पाहिलं तर मात्र एक ऑल आउट दिला गेला आणि त्यानंतर मात्र जे 7 खेळाडू बॅकलाईनच्या पाठी गेले होते त्यांना देखील इथे मात्र ऑल इन होण्याची संधी मिळाली आणि पुन्हा एकदा राजा भाबीडचा महालक्ष्मी जालगाव संघ इथून मात्र 2 हात करण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे कालच्या रात्रीमध्ये देखील या सीमामाता सातोरे संघाचा दबदबा आपण पाहिला, आज देखील त्याच प्रकारची सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिलं तर थोडंसं संघ आपण पाहिलं तर अडचणीत सापडत होता, परंतु त्याच वेळेस मात्र एक मास्टर माइंड आपल्याला पाहायला मिळाला, जो की विपुल सुर्वे यांच्या माध्यमातून एक मल्टिपल ट्रेड आपण पाहिली. तदनंतर मात्र ओजस देखील रिवाईव्ह झाला. तदनंतर मात्र आपण पाहिलं तर ओजसच्या माध्यमातून देखील सातत्याने मल्टिपल ट्रेड होताना देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. कालच्या रात्रीमध्ये धबधबा निर्माण केला सीमामाता सातोरे संघानं आणि यावेळेस देखील आपण पाहतोय तर या मॅच मध्ये देखील पूर्णपणे वर्चस्व निर्माण करताना पाहायला मिळतोय, जो की इथे मात्र आपण पाहिलं तर सीमामाता सातोरेचा संघ यावेळेस मात्र फुल ऑन फायर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान तर पुन्हा एकदा आपण पाहतोय तर उच्च पुरासा भंग बांधण्याचा ओजस, जो की चढाई मार्फत सज्ज झालाय, परंतु यावेळेस मात्र आपण पाहिलं तर सातत्याने बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तदनंतर मात्र आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला अपयशी मार्गाने. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून आकाश, जो की महत्वपूर्ण खेळाडू आहे महालक्ष्मी जालगाव संघाचा, जेव्हा जेव्हा राजा भाबीडला आपण बॅकलाईनच्या पाठी पाहिलं तेव्हा आकाश आपल्या संघासाठी सातत्याने तारणहार ठरताना आपल्याला देखील पाहायला मिळाला.
असा एक महत्वपूर्ण खेळाडू महालक्ष्मी जालगाव संघाचा इथून मात्र गुणांची कमाई करेल का, की ज्याप्रमाणे सध्या स्थितीमध्ये खेळ चाललाय, थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच प्रकारचा खेळ इथून होताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय तिसरी चढाई आहे, थर्ड रेड. परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर ओजस खेडेकर थर्ड रेड वरती सज्ज झालेला पाहायला मिळतोय. उंच पुराचा भक्का बांधण्याचा चढाई पण यावेळेस मात्र सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळेल. आज मात्र ओजस खेडेकरला थांबवणं तितकंच कठीण महालक्ष्मी जालगाव संघासाठी आपल्याला पाहायला मिळतंय. तर धन्यवाद. या ठिकाणी चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली आयोजित या भव्य दिव्य स्पर्धेच्या निमित्ताने बऱ्याच जणांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचा नामोल्लेख करणं, त्यांचा यथोचित सन्मान करणं हे आम्ही चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटनेचं परम कर्तव्य मानतो. मी निमंत्रित करतो आदरणीय विनोदजी बालगुडे, अशोक लक्ष्मण माने, संजय जानू कोळंबे, स्वीटी ॲटो इलेक्ट्रिक, श्रीमंत रामू चव्हाण, कुमार मिठू राठोड, राजू सोमनाथ चव्हाण, ज्वाला बॅटरी, प्रकाश ॲटोमोबाईल, ओम साई गॅरेज, जानाई मोटर गॅरेज, राहुल राजू राठोड, संदेश थोरे, चिराग मार्बल, मंगेश वारसे, महालक्ष्मी बर्फ सेंटर, गजानन कांबळे, भाऊ अंबुर्ले, इंडियन ऑइल, श्री सेल्स, मॅस्ट्रो सिरॅमिक, सिटी स्कूल आईस्क्रीम, मनीष मस्कर, लक्ष्मी स्टील, मुनाफ मनियार, दारू धाकू पवार, प्रशांत माने, संदीप शेटे, स्वप्नील मयेकर, प्रसादजी आरेकर. कृपया सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर विराजमान व्हावे. या ठिकाणी आपला यथोचित असा सन्मान केला जाणार आहे. चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या निमित्ताने आपण जे मोलाचे सहकार्य केलं, या सहकार्याच्या जोरावरच आपण या स्पर्धा यशस्वीतेकडे घेऊन जात आहोत. आणि या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आपण उपस्थित राहून जे सहकार्य केलं, मोलाची अशी उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल आपला यथोचित असा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रथम आदरणीय राजू चव्हाण यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मी विनंती करतो सलीम बुरोणकर, आपण आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करायचा आहे. राजू सोमनाथ चव्हाण यांना मंडळाच्या वतीने, संघटनेच्या वतीने प्रकाश मेस्त्री, आपल्याला विनंती आहे कृपया व्यासपीठावर विराजमान व्हावे. प्रकाश मेस्त्री, चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटनेच्या वतीने आपण सन्मान स्वीकारावा अशी मी आपल्याला विनंती करतो. संदीप शेटे यांचा सन्मान महेश वारसे यांच्या शुभ हस्ते होईल. धन्यवाद सर. इथे पण आपण पाहतोय चालू असलेला सामना, जो की पहिल्या सेमीफायनलचा सामना आपल्यासमोर खेळवला जातोय. आकाश यावेळेस मात्र तो देखील सक्सेसफुली टॅकल होताना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण पाहतोय तर यावेळेस मात्र जो सामना चालू आहे तिथे मात्र वरचा चढताना देखील आपल्याला इथे मात्र आपल्याला सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा चढाई मार्गवरती जर्सी नंबर 6 जो की महत्वपूर्ण खेळाडू आहे. यावेळेस मात्र पाहिलं तर पुन्हा एकदा एक मल्टी पॉईंट रेड आपल्याला पाहायला मिळते, जो की ओजस खेडेकर यांच्या माध्यमातून एक मल्टी पॉईंट रेड पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एकाएकी उरलेला खेळाडू महालक्ष्मी जालगाव संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र एक रिवाइव्ह करून देईल का आपल्या संघाला, ते देखील बघण्यासारखं असेल की इथे मात्र ऑल आउट होईल पुन्हा एकदा या संपूर्ण मॅच मध्ये महालक्ष्मी जालगाव संघ बघण्यासारखं असेल. परंतु मला वाटते असं समोर 7 खेळाडूचं डिफेन्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय बोनस गुण तर दिला जातोय महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये, परंतु 1+2 = 3 पॉईंट यावेळेस मात्र सालदुरे संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे जर पाहिलं तर इथे मात्र सालदूरचा संघ पूर्णपणे इथे मात्र आपलं वर्चस्व निर्माण करताना पाहायला मिळतोय. सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटापासूनच इथे मात्र एक आक्रमक खेळ हा मात्र सालदुरे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय
ज्या खेळाडूला इथे मात्र आपण सातत्याने पाहिलं तर शिवाबाता सातुरे संघाकडून या कबड्डीची सेवा केली आहे असा 4 नंबर जर्सी परिधान केलेला विपुल सुर्वे यावेळेस मात्र थोडासा शांत स्वभावाचा खेळ करताना पाहायला मिळाला आणि माघारी देखील परततोय तर त्याला प्रत्युत्तर म्हणून गौरव साळवी यावेळेस मात्र जो की 9 नंबरची जर्सी परिधान केलेला महालक्ष्मी जालगाव संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू यावेळेस मात्र चढाईमार्गावरती सज्ज झालेला पाहायला मिळतोय सातत्याने उजव्या कोपऱ्यामध्ये खेळ करण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी आर्यन कर्णेकर आहेत त्याच्यावरती इथे मात्र आपण आक्रमण करण्याचा प्रयत्न करताना देखील पाहायला मिळतोय परंतु यावेळेस मात्र आपल्या कोर्टमध्ये रिकामी हाताने परतला आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी नंबर 6 जो की ओजस खेडेकर आपल्याला पाहायला मिळतोय उच्च पुरासा भक्कपाद्याचा खेळाडू यावेळेस मात्र चढाईमार्गावरती सज्ज होताना पाहायला मिळतोय इथे मात्र आपण पाहतोय राजा भांबीड यावेळेस मात्र सरसावलाय मधल्या पैकी यावेळेस मात्र आपण पाहिलं तर मात्र डिफेन्स करत होता आणि त्याच वेळेस मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल टॅकल होतोय परंतु आकाश जो आहे तो मात्र यावेळेस मात्र आपण पाहिलं तर लॉबीच्या बाहेर आलाय त्यामुळे इथे मात्र एका गुणाची कमाई ही मात्र आपल्याला पाहायला मिळाली ती मात्र सातुरे संघाच्या खात्यामध्ये इतर मात्र कमबॅक करायचा असेल तर सातत्याने मल्टी पॉईंट रेड करणं गरजेचं असेल महालक्ष्मी जालगाव संघाला सातत्याने गुणाची कमाई चढाई मार्गावरती जात असताना करणं हे गरजेचं देखील आपल्याला पाहायला मिळते सध्या स्थितीमध्ये महालक्ष्मी जालगाव संघासाठी परंतु आपण पाहिलं तर महालक्ष्मी जालगाव संघ सातत्याने या चालू पर्वामध्ये सेमीफायनलच्या प्रवासासाठी दाखल होतो परंतु त्याच वेळेस आपण पाहतोय सामना मध्यंतरासाठी थांबतोय पाहूया मध्यंतरापर्यंतचं गुणफलक व्यावसायिक संघटना दापोली यांच्या वतीने केला जात आहे मी विनंती करतो चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय माडिक सर आपण आपल्या शुभ हस्ते शैलेशजी लवाटे यांना संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान करावा कारण जे क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाहीत ते देखील ऑनलाईनच्या माध्यमातून दुर्वा स्पोर्ट्स व शौर्य ट्रॉफीज यांच्या माध्यमातून यूट्यूबवर या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत आणि हे प्रोव्हाइड केलेलं आहे पुरस्कृत केलेलं आहे शैलेशजी लवाटे इन्शुरन्स पॉइंट त्यांना सन्मानित केलं जात आहे चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली यांच्या वतीने संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय महाडिक सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय यानंतर लाईव्ह टीव्ही याचे आदरणीय हेमंत बैकर यांना देखील मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे आपल्याला मुलाचं सहकार्य करणारे नानू भडवळकर कृपया आपणही व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे आता ज्यांचं समालोचन आपण ऐकत होतो ते साहिल शिगवण यांना देखील मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा त्याचप्रमाणे सुयोगजी लाले दुर्वा स्पोर्ट्स व शौर्य ट्रॉफीज याचे सर्वेसर्वा सुयोगजी लाले आपण ही व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा सूत्र समालोचक साहिलजी शिगवण यांचा सन्मान या ठिकाणी चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटनेचे आदरणीय विजयजी धोपट आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साहिल शिगवण उत्कृष्ट असं समालोचन धावतं समालोचन आपण ज्यांच्या अमोघ अशा वाणीतून ऐकत होतो त्यांच्या आवाजानेच खऱ्या अर्थाने संपूर्ण खेळ हा आपण अनुभवत होतो त्यांचा यथोचित सन्मान करीत असताना आम्हाला आनंद होतोय चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटनेच्या वतीने त्यांचा हा सन्मान केला जातोय यानंतर हे भव्य दिव्य असे मंडप उभारणीकरिता ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं ते सुजितजी पांढरे यांना देखील मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा सुजित पांढरे मी विनंती करतो आदरणीय गणेशजी आपणाला गणेशजी गुजर सल्लागार चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा चव्हाण साहेब यांचं आगमन झालेलं आहे त्यांना मी विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर विराजमान व्हावे 5,555 रुपयाची देणगी ज्यांनी संघटनेला दिली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली यांना केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचा देखील भव्य दिव्य असा सन्मान या ठिकाणी करू इच्छितो मी विनंती करतो चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटनेचे देवचंदजी जाधव आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा
बालाजी कन्स्ट्रक्शनचे सर्वे संजू शेठ चव्हाण यांना सन्मानित केले जाते चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटनेच्या वतीने. चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली आयोजित या 2 दिवसाच्या भव्य दिव्य कार्यक्रमांतर्गत सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन आज 30 जानेवारी रोजी करण्यात आले होतं. आणि या पूजेच्या निमित्ताने जो महाप्रसाद भक्तांकरिता आपण उपलब्ध करून दिला होता, या महाप्रसादाचे पुरस्कर्ते होते राजकुमार झडपे आणि विकासजी पातेरे. त्यांना देखील इथे आम्ही सन्मानित करू इच्छितो. दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रभाकरजी लाले आपणाला मी विनंती करतो की महाप्रसादाचे पुरस्कर्ते राजकुमारजी झडपे यांना चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली यांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान करावा. राजकुमारजी झडपे, चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली या संघटनेचे ते माजी अध्यक्ष आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेला, या कार्यक्रमाला ज्यांनी अतिशय मोलाचं असं सहकार्य केलं, असे राजकुमारजी झडपे आपला सत्कार करत असताना आम्हाला मनोमन आनंद होतोय. मी विनंती करेन विकासजी पातेरे आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी विनंती करतो दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे सचिव आदरणीय नितीनजी बांद्रे सर आपण आपल्या शुभ हस्ते विकासजी पातेरे यांना चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली यांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी करावा. मी यानंतर विनंती करेन संदेश चव्हाण हारवाले, त्यांनी देखील गेले 2 दिवस खूप मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. ज्या वेळेला आपण 22 तारखेला मोठी रॅली काढली होती, रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती, त्यावेळेला संपूर्ण रॅलीला 1000 लाडू देऊन त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. असे संदेशजी चव्हाण आपल्याला विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर विराजमान व्हावे. त्याचप्रमाणे आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे कमलाकर जाधव यांचा देखील यथोचित असा सन्मान आम्ही या ठिकाणी करू इच्छितो. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. कमलाकर जाधव. त्याचप्रमाणे दुर्वा स्पोर्ट्स व शौर्य ट्रॉफीचे सुयोग लाले आपणाला देखील विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आपला यथोचित असा सन्मान स्वीकारावा. लाईव्ह टीव्हीचे हेमंत बैकर आपणही व्यासपीठावर येऊन आपला यथोचित असा सन्मान स्वीकारावा. कमलाकर जाधव ज्यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. मी विनंती करतो आदरणीय राजकुमार झडपे आपण या ठिकाणी कमलाकर जाधव जे नेहमीच चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटनेला सहकार्य करत आलेले आहेत, आपल्या सहकार्याचा सदिच्छांचा हात कायम असाच आमच्या पाठीशी राहावा याच अपेक्षेने चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली यांच्या वतीने हा भव्य दिव्य असा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. या सन्मानाचा, या सत्काराचा आपण स्वीकार करावा अशी आपल्याला विनंती करतो. देवचंद जाधव यांनी त्या रॅलीच्या संपूर्ण कार्यक्रमाला 5000 रुपयाची देणगी दिलेली होती आणि मोलाचं सहकार्य केलं होतं. त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान आम्ही करू इच्छितो. मी विनंती करेन विकासजी पातेरे आपण आपल्या शुभ हस्ते देवचंद जाधव यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा त्यांचा सन्मान करावा. राठोड राजेश भवरलाल तेली, हर्षद जव्हारी कृपया आपण व्यासपीठावर यावे. आपला यथोचित असा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुयोगजी लाले कृपया व्यासपीठावर येऊन आपण आपला सन्मान स्वीकारावा. दुर्वा स्पोर्ट्स व शौर्य ट्रॉफीज यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण ऑनलाईन प्रक्षेपण या ठिकाणी करीत आहोत आणि या ऑनलाईन प्रक्षेपणासाठी आपल्याला मोलाचं असं सहकार्य करणारे सुयोगजी लाले यांचा सन्मान
आदरणीय मदननाथ महाडे आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सुयोग लाले यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान करावा. जे क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाहीत, या क्रीडा रसिकांपर्यंत आपला आवाज, आपली स्पर्धा आणि हा संपूर्ण भव्य दिव्य कार्यक्रम पोहोचवण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं ते सुयोग लाले, दुर्वा स्पोर्ट्स व शौर्य ट्रॉफीज यांच्या माध्यमातून आपण केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आपले आभार. नवनाथ चव्हाण कृपया आपणाला विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हावे, कारण संपूर्ण या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या सदस्याने ज्या जर्सी परिधान केलेल्या आहेत, या जर्सी ज्यांनी स्पॉन्सर केले असे आमचे सर्वांचे लाडके नवनाथ शेठ आपणाला विनंती करतो कृपया व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावे. नितीनजी शिंदे यांनी या संपूर्ण स्पर्धेकरिता आपल्याला स्टेज उपलब्ध करून दिलं, जनरेटर उपलब्ध करून दिलं, त्यामुळेच आपण या स्पर्धा यशस्वीपणे राबवू शकलो, पार पाडू शकलो. आपणाला विनंती आहे नितीनजी शिंदे, आपला सहकार्याचा हात असाच पाठीशी राहू दे. कृपया आपण व्यासपीठावर येऊन आपला यथोचित असा सन्मान स्वीकारावा. नितीनजी शिंदे. नितीनजी शिंदे जर आपण या ठिकाणी उपस्थित नसाल तर त्यांचे जे कोणी प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, कृपया आपण नितीनजी शिंदे यांच्या वतीने हा सन्मान स्वीकारावा अशी चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटनेच्या वतीने आपल्याला विनंती करतो. आपला यथोचित असा सन्मान या ठिकाणी केला जाईल. कृपया आपण व्यासपीठावर यावे. या स्पर्धेच्या निमित्ताने हस्ते परहस्ते सहकार्य करणारे खूप मान्यवर आहेत. सर्वांचा नामोल्लेख आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरीही जर नजरचुकीने कोणाचं नाव राहिलं असेल तरी कृपया आपण मोठं मन करून आम्हाला याची जाणीव करून द्यावी, कारण या स्पर्धेला आपल्याला सहकार्य करणारे दीपकजी कालेकर, विघ्नहर्ता ट्रान्सपोर्ट, तृतीय पारितोषिक ज्यांनी पुरस्कृत केलं ते नितीनजी राणे, राजसा शेती फार्म, चतुर्थ पारितोषिक देणारे नितीनजी राणे. आपण या ठिकाणी उपस्थित असाल कृपया व्यासपीठावर आपण यावं. त्याचप्रमाणे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ चषक ज्यांनी पुरस्कृत केले ते कैलासवासी प्रणय रवींद्र कदम यांच्या स्मरणार्थ सौ प्रणया रवींद्र कदम. आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर कृपया व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. सर्व मान्यवरांना मी विनंती करेन, ज्यांची मी नावं घेतली कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि यथोचित असा आपला सन्मान स्वीकारावा. या पुढील सूत्र पुन्हा एकदा मी विनंती करेन. साहिल. हॅलो, धन्यवाद सर. इथे मात्र आपण पाहतोय शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला सामना. तर याच्यानंतर होणारा सामना जो आहे तो आपण सेमीफायनलची दुसरी लढत खेळवणार आहोत. तर आपण दुसऱ्या सेमीफायनलचा सामना खेळणार आहोत. खेमराज हरडे तर त्यांच्या विरोधामध्ये श्री साई कबड्डी संघ वडद. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार हा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. खेमराज हरडे तर त्यांच्या विरोधामध्ये श्री साई कबड्डी संघ वडद. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने शेवटचा आणि अंतिम पुकार हा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. चालू सामना संपताच आपण कृपया क्रीडांगणाचा ताबा घ्या. तर याच वेळेस मात्र आपण पाहतोय तर फक्त आणि फक्त संभवतः या चालू सामन्याची आपल्यासमोर इथे मात्र राहिलेली पाहायला मिळते, जिथे मात्र सीमाबद्ध सालदुरे संघाने आज मात्र संपूर्णपणे चालू सामन्यामध्ये डॉमिनन्स गाजवला. परंतु त्याच वेळेस मात्र आपण पाहतोय ओजसला इथे मात्र खूप वेळानंतर एक सक्सेसफुल टॅकल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर एक आनंदाचं वातावरण देखील चेहऱ्यावरती स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळालं ओजसच्या. कारण आपण पाहिलं तर बॅकलाईनच्या बाबतीत नक्कीच गेला, परंतु सद्यस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर मात्र सामना जो आहे तो मात्र सालदुरे संघाच्या बाजूने सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर गुणाची गवाई नक्की झाली जालगाव संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र आर्यन जो की खूप वेळानंतर चढाई मार्गवरती सज्ज झालेला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 11 उत्कृष्ट असा कोबरा रक्षक आहे. परंतु यावेळेस मात्र ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर ओजस असेल, विपुल असेल,
हे दोघं देखील मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्याच दरम्यान आपण पाहिलं तर शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळतील का हे देखील बघण्यासारखं असेल. परंतु पुन्हा एकदा आकाश जो की आपल्याला पाहायला मिळतोय चढाई मार्गामध्ये सज्ज झालाय, परंतु यावेळेस मात्र आर्यन थोडीशी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न करतोय आणि एका गुणाची कमाई होती आहे ती मात्र पुन्हा एकदा जालगाव संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय जर्सी नंबर 7 इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात जे की अक्षय सुर्वे यावेळेस मात्र चढाई मार्गामध्ये सज्ज झालेले पाहायला मिळतील. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये आपण पाहिलं तर मात्र चढाईपटू यावेळेस मात्र सेल बाउट झालाय. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट आहे, परंतु यावेळेस मात्र ऍक्सिलेटर वरती पाय दिलाय जालगाव संघाला. परंतु आपण पाहिलं तर शेवटच्या काही मिनिटांमध्ये जात असताना इथे मात्र सध्या स्थितीमध्ये जर पाहिलं तर स्ट्रगल अजून देखील चालू आहे. टाळ्यांचा गडगडाट आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र गुणाची कमाई ही मात्र जालगाव संघाच्या खात्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर एका खेळाडूला रिवाईव्ह मिळालं आणि त्यानंतर तो खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळेल जो की यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई मार्गावरती आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा मल्टी पॉइंट रेड होईल का बघण्यासारखं असेल. इथे मात्र तब्बल 4 गुणाची कमाई होते आणि इथे मात्र आपण पाहिलं तर खूप मोठा किल्लार पाडला गेला. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय इथे मात्र पुन्हा एकदा एका गुणाची कमाई ही मात्र जालगाव संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळाली. यावेळेस मात्र फक्त आणि फक्त शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला सामना आणि जिथे मात्र आपण पाहतोय एक सामन्याची औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. कारण सद्यस्थितीमध्ये जो सामना आहे तो मात्र सातोरे संघाकडे आपल्याला झुकलेला देखील पाहायला मिळतोय. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय चढाईपटू बाद झालाय आणि त्यानंतर मात्र पंतांची बिचल वाजती आहे. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय सामना संपतोय आणि चालू सामन्यामध्ये आपण पाहतोय तर सीमाबाद सातोरे संघ हा फायनल